लक्षवादीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतोय ती ट्रिपल तलाकवर। या चर्चेमध्ये आता आपल्याबरोबर सहभागी झाले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये शमशेर खान पठाण, अध्यक्ष अवामी विकास पार्टी, त्यांचंही या चर्चेमध्ये स्वागत। मी दुसऱ्या टप्प्याच्या चर्चेला सुरुवात करण्या अगोदर शमशेर खान पठाण यांच्याकडे जातो। पठाण साहेब, कुराण असो किंवा शरिया असो, यामध्ये तलाकचं स्थान काय आणि खरोखर शरियाच्या माध्यमातून किंवा कुराणच्या माध्यमातून तलाक केला जाऊ शकतो का? तलाकचे संदर्भात जर बोललं गेलं तर तलाक म्हणजे डायरेक्ट तलाक नाही कुठे पण। अगदी तलाकचे पूर्वी 4 स्टेज त्याच्यामध्ये आहे। पहिली स्टेज म्हणजे जर नवरा बायकोमध्ये डिफरन्सेस आले तर त्यांनी एक चांगले वातावरणामध्ये बसून त्याचा निर्वाळा केला पाहिजे। जर ते होत नसेल आणि बायको जर जिद्द करत असेल तो नवऱ्याने तिला थोडासा जरब द्यायची, थोडासा म्हणजे जास्त म्हणजे एकदम हळी नीली तिला करायचा नाही। जर ती ऐकत नसेल तर मग आपला बिछाना वेगळा करून टाकायचा। त्याच्यानंतर जर पण ती ऐकत नसेल आणि एकदम टोकाला भांडण गेलेलं आहे, नंतर दोन्ही घरच्या लोकांना बसून तो जो मॅटर आहे तो मॅटर सॉल्व्ह करायचा का त्याचे डिफरन्सेस कशामुळे आहे। त्याच्यानंतर जर तरी पण होत नाही आणि तलाक शिवाय कुठला पर्याय नाही, तो माणसाने एक तलाक दिला पाहिजे। 1 तलाक, ओनली 1 तलाक। आणि 1 तलाक दिल्यानंतर त्यांनी बायकोला आपल्या घरात 3 महिने 10 दिवस ठेवला पाहिजे। तिला सर्व सुविधा द्यायची, सर्व त्याच्यामध्ये द्यायची, त्याला ओनली ते वेगळे राहणार। जर त्या 3 महिने आणि 10 दिवसामध्ये जर नवरा बायको एकत्र कधी आले, कोणी पण सुरुवात केली, नवऱ्याने सुरुवात करो किंवा बायकोने सुरुवात केली आणि जे कधी आले आणि आपसामध्ये मिळाले, तो पहिला तलाक संपतो। मग ती बरोबर ते आयुष्य आपलं जगू शकतात। जर ह्या 3 महिने 10 दिवसानंतर पण त्याचा जर कधी समाधान होत नाही तर मग दुसरा तलाक 3 महिने 10 दिवसानंतर दुसरा तलाक देऊन मग बायकोला घरी पाठवून द्यायचा। ही तलाकची पद्धत आहे। हे 3 तलाक कुराणमध्ये नाही कुठे पण। तलाक फक्त 2च आहे, एक तलाक रजई, जे एक तलाक म्हटलं, आणि दुसरा तलाक। त्या गेल्यानंतर त्याला ती बायको झाली हराम। आता झाला काय याच्यामध्ये, एक जे हलालाबद्दल जे एक संदर्भ चाललेला आहे त्याचा मी थोडासा तुम्हाला मी खुलासा करतो का हे नंतर ती बायको त्या माणसाला हराम, म्हणजे आता तुम्ही एवढे तुम्हाला स्टेजेस दिल्यानंतर पण तुम्ही एकत्र आले नाही, आता तुम्ही एकत्र येऊ शकत नाही। त्याच्यामध्ये मेन मेसेज त्याच्यामध्ये आहे। तरी पण तुम्हाला जर बायको हवी असेल आणि बायकोला नवरा हवा असेल तो तिचं लग्न कुठेतरी झाला असावा त्याच्यानंतर, आणि लग्नानंतर इन नॅचरल कोर्समध्ये जर तिचा तो दुसरा नवरा मेला किंवा दुसऱ्या नवऱ्याने काही कारणामध्ये जर तिला कधी तिने तलाक दिला तर त्यावेळी ती बाई परत पहिल्या नवऱ्याबरोबर लग्न करू शकते। परंतु तो होत नाही। परंतु आमच्या काही टाळकी फिरू लोकांनी ह्याचा एक विषय वेगळा केला का तुम्ही 3 तलाक दिले, 3 तलाक अजिबात जायज नाही, 3 तलाक देता येत नाही। पण शमशेर खान पठाणजी, तुमच्या या पूर्ण बोलण्यामध्ये एक जो मुद्दा सातत्याने येतोय की ती महिला हराम झाली, तिला मान्य नसेल, ती नांदायला तयार नसेल, ती जर घरात नांदवून घेत नसेल, ती का, तो का नाही? जर अधिकार त्याला तलाकचा असेल तर तिला तलाकचा अधिकार मिळत नाही, फक्त त्यालाच तलाकचा अधिकार मिळतो, मग उपयोग काय त्याचा? एक मिनिट, तुमचं बोलणं बरोबर आहे, परंतु आमचे कुराणमध्ये बायांना पण अधिकार दिलेला आहे। ती तलाक मागू शकते, जर तिला राहायचा नाही तर तिला तलाक मागायचा अधिकार आहे। आणि जर तिने रिझन्स बरोबर दिले तर त्या माणसाला तिला तलाक दिला पाहिजे। आणि त्याच्यानंतर जर नवरा एकदम जालिम आहे आणि एकदम म्हणजे क्रूर आहे, तो त्या क्रूर परिस्थितीमध्ये जर तसे पुरावे आले तर आमचे जे इस्लामी शरिया कोर्ट आहे त्या निकाला ते संपू शकतात। म्हणजे तो नवरा तलाक सांगणार त्याची आवश्यकता नाही। जर नवरा जालिम आहे आणि तसं प्रूव्ह झाला त्याच्यासाठी पण शिक्षा त्याच्यामध्ये आहे का त्याचा तो तलाकनामा, तो हाच मुद्दा जो आहे तो घेऊन आपण बेनझीर तांबोळे यांच्याकडे जाऊयात। बेनझीर तांबोळेजी, ज्या स्वरूपाचं युक्तिवाद हे करतायत की महिलांनाही हा अधिकार आहे, तुम्हाला पाहायला मिळतोय मुस्लिम समाजामध्ये, मुस्लिम महिलांमध्ये या अधिकाराचा वापर होताना, किंवा खरोखर ज्या स्वरूपाच्या कायद्यात म्हणजे शरियाच्या माध्यमातून असलेला कायदा असो, मुस्लिम पर्सनल लॉ असो, त्याचा उपयोग हा महिलांच्या उदारवादी विकासासाठी होतोय असं पाहायला मिळालं कुठे?
अजिबात पाहायला मिळालेलं नाहीये. हा मुद्दा मला पहिल्यांदा नमूद करायचा आहे. यांनी जे मेन्शन केलं ते बरोबर आहे की महिलेला खुला मागता येतो, त्याला खुला म्हणतात, पण शेवटी तलाक द्यायचा की नाही हे पुरुषाच्या मर्जीवर अवलंबून राहतं. त्याच्यामुळे त्याच्याकडून दयेची भीक मागितल्यासारखं ते बसावं लागतं की मला कधी खुला देईल. आणि काही पुरुष महिलांना तलाक न देता तिचं आयुष्य पिचत पडतं, खितपत पडतं. ह्याच्यामुळे खुला हा काही महिलेवर फार मोठा उपकार केलेला नाहीये. ती फक्त मागू शकते. तिला तलाक द्यायचा की नाही हे पुरुष सर्वस्वी ठरवतो. मग तो जालिम असेल आणि काय वाटेल ते असेल ते. आणि मगाशी जे ते म्हटले की त्या बाईला जरब द्यायची किंवा हे करायचं, म्हणजे बाई काय तुमची गुलाम आहे का तिला जरब द्यायची? आणि कुठलीही बाई तलाक मागत नाही किंवा ती हट्ट करत नाही. पुरुष आपल्या आमचा विषय नाही, तो कुराण मध्ये आहे, हदीस मध्ये आहे जरब द्यायचा, त्याबद्दल बोलायचं नाही. आणि ते फक्त मिसवाकनी फक्त काठ्याने मागलं सांगितलं तिला निळी पिळी करायची नाही. लहान म्हणजे सिंबॉलिक पनिशमेंट, बाईला इस्लाममध्ये बरोबरीचा हक्क दिलेला आहे. बाईला इस्लाममध्ये बरोबरीचा हक्क दिलेला आहे. बिलकुल दिलेला आहे. बाईला इस्लाममध्ये बरोबरीचा हक्क दिलेला आहे. तिला बरोबर हक्क दिलेला आहे म्हणून तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही जरब देऊ शकता. अरे ते कुराण मध्ये ते आहे, तुम्ही गप्प बसा, माहिती नाही जास्त बोलू नका. नाही, पण माझं असं म्हणणं आहे ना पठाण साहेब, त्यांना बोलू द्या, त्यांचा मुद्दा तुम्ही नंतर फोडा. थांबा, आपण मी काय म्हणतोय त्यांना पण माझं काय म्हणणं आहे, समोरच्याला त्याचा मुद्दा पूर्ण करून देऊ द्या, मग तुम्ही तो काढून काढा. थांबा, तुम्ही त्यांना मुद्दा तर मांडू द्या. मुद्दा मांडाल तर तुम्ही खोडाल ना. तांबोळे मॅडम तुम्ही मुद्दा मांडा. मी मुस्लिम नाही, हे मुस्लिम असेल अशी भाषा तरी केलं नसतं. असं अहो तुम्ही काय ठेकेदार आहात का मुस्लिम समाजाचे? कोण मुसलमान कोण नाही ते ठरवणार? कुराण आणि हदीसचे रोशनीमध्ये मी बोलतो. मला तुम्हाला त्यांना मुसलमान आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? काय तुम्हाला दिलाय का कोणी अधिकार? की त्या मग तुम्ही तांबोळींना असं कसं म्हणता की त्या मुसलमान नाही येत म्हणून? आपण त्यांना मुद्दा त्यांना बोलू द्या. तांबोळे मॅडम बोला. मी याच्यावर डिफेमेशनची केस घालू शकते. तुम्ही असं कसं बोलता? तुम्ही मी मुसलमान आहे की नाही तुम्ही कसं ठरवणार? कायदा तुम्हाला माहिती नाही, कुराण तुम्हाला माहिती नाही, काही बडबड करतात. पठाण साहेब मी काय म्हणतो, एक महिलेचा आदर करून आपण त्यांना बोलण्याची संधी तर देऊया. तांबोळे मॅडम बोला. तुम्ही डिफेमेशनची गोष्ट करतात ते, त्यांना अडवा, त्यांना आगाऊपणा त्यांचा बघा ते. मला मुसलमान आहे की नाही तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही असं बोलू शकत नाही पहिल्यांदा. आणि मला असं म्हणायचंय की काही गिनेचुने तलाकच्या केसेस येतात, असं नाहीये. व्हॉट्सअप वरून तलाक दिला जातो, न्यूजपेपर मध्ये कोर्टात झालं परवा. परवा उत्तर प्रदेशात कालची घटना आहे. काल चुकीचं आहे मी सांगतो ते. आम्ही काय करावं? 3 ट्रक नाहीच मी सांगतो. 3 तलाक देता येत नाही. एका महिलेला तलाक देऊन कोर्टात सुनावणी चालू असताना नवरा तलाक देऊन पळून गेलेला. याचं काय करणार आहोत आपण? एका विषयामध्ये तुम्ही त्याला जर्नलिस्ट करू नका. एक विषय असेल, एक टार्गो फ्री बोलत असेल तो विषय वेगळा आहे. सर्वांना त्याच्यामध्ये घेऊ नका. नो नो नो, ह्या काही गिण्याचुन्या गोष्टी नाहीयेत. किती केसेस आहेत बघा कोर्टमध्ये, किती केसेस आहेत व्हॉट्सअपचे सांगा. माराजी बाईला आणा, त्या बाबाला तुम्ही आणा स्टुडिओमध्ये. काय बडबड तुम्ही करता त्याच्यामध्ये? आम्ही आणणार ते व्हॉट्सअपच्या केसेस पुरावा सहित बोला. तुम्ही सांगा ना व्हॉट्सअपवर किती केसेस बघितल्या? कुठल्या व्हॉट्सअपवर कुठली पण तलाक झालेली नाही. 29 कोटी मुसलमान मध्ये किती केसेस तुम्ही बघितल्या व्हॉट्सअपवर तलाक द्यायच्या? किती बघितल्या सांगा मला? किती बघितल्या कोर्टमध्ये? काय माहिती नाही फक्त बोलतात करतात ते. नॉलेज घेऊन या बरोबर. कोर्टीमध्ये 2 केसेस, 4 केसेस, 10 केसेस, किती केसेस बघितल्या तुम्ही? पाठवला तुम्ही गेलेला त्यावर कसा मुद्दा मांडू शकता? 1-2 केस सांगा मॅडम, नाव घेऊन का कुठल्या माणसाला? पठाण साहेब एक संधी तर द्या त्यांना. जर त्यांना आपण प्रश्न विचार नाही काहीतरी बोलतात दिशाभूल करतात. मी काय म्हणतो त्या दिशाभूल करत असतील तर माझं काय म्हणणं आहे, तुम्ही प्रश्न उपस्थित केला त्यांना उत्तर देण्याची संधी द्या. तुम्ही म्हटलं त्या दिशाभूल करताय. व्हॉट्सअपचा प्रश्न कुठला त्याच्यामध्ये आता? तांबोळे मॅडम अशी कोणती केस आहे जी व्हॉट्सअप वरून झाली? अशी कोणती केस आहे त्याचं उदाहरण द्या. 29 कोटीमध्ये किती केसेस आहेत तुमच्याकडे? सांगा तुम्ही तुमच्या किती रेकॉर्ड दाखवा. 10 यादी घेऊन बसा तुम्ही. 10 केसेस दाखवा. 29 कोटीमध्ये एक केस असली तरी ती महत्त्वाची आहे. का अवेअरनेस नसला तर काहीतरी माणूस करू शकतो असली तरी ती महत्त्वाची आहे. घेणार का? सगळ्या मुसलमान समाजाला एकामध्ये घेणार आहे का? एका समाजामध्ये एकाच बरोबर घेणार आहे का? एक केस असली तर एका केसचा आरोप सर्व समाजावर देऊ नका मॅडम. काहीतरी बोलू नका. कुराण वाचा, कुराण वाचा, सूरे बकरा वाचा. ते हिंदी माडीमध्ये आहे. नंतर डिबेटला या. वाचलंय डिबेट वर तुम्हाला वाचला नाही तुम्ही मला बोलतात काय को मारेंगा. हे काय बोलतो तुम्ही त्याच्यामध्ये?
त्यामध्ये कुराण वाचा, सूर्य 2-3 सूर्य ते वाचा, नंतर डिबेटला या. आणि मारण्याचे केसेस किती आहेत ते पण सांगा. फक्त आम्ही सत्यशोधक आहे, सत्यशोधक गाव बरोबर बनवू. आहे. हे पण काही सांगा बडबड करू मला. नका तुम्ही अहो, काय. पण मला पठाण साहेब एक पूर्ण या चर्चेमध्ये जर आपण बघितलं तर त्यांचा एकही मुद्दा आपण असं पूर्ण बोलू होऊ देत शकत नाहीये. नाही. त्यांचा एक पण मुद्दा तर त्यातही पूर्ण होऊ काहीतरी द्या. बोलतायत. चुकीचं बोलतात ते, नाही, चुकीचं विचार बोलतात करतो. ते, चुकीचा बोलू देणार नाही. त्यांचा मुद्दा येऊ द्या. आम्ही त्यांचा मुद्दा मुद्द्यासहित मांडला बोलतो आम्ही. अहो आम्ही ऐका मुद्द्यासहित ना, बोलतो मी आम्ही. काय म्हणतो त्यांचा मुद्दा मांडू द्या. बरं, बोला मांडल्यानंतर त्यांना थोडा मुद्दा त्यांचा. त्यामुळे मॅडम चला, बोला. बोला. हा मला एवढंच सांगायचंय, आमच्याकडे सादिया खान नावाची एक मुलगी आहे, तिला व्हॉट्सअपवरून नवऱ्याने तलाक दिलेला आहे. हैदराबादच्या 2 मुलींना अमेरिकेतून व्हॉट्सअपवरून तलाक पाठवलेला आहे. व्हॉट्सअपचा डीपी तो माणूस ठेवतो की तलाक तलाक तलाक, आणि विचारल्यानंतर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असं सांगतं की मुस्लिम माणसाच्या, मुस्लिम पुरुषाच्या कोणत्याही हक्काला कुठल्याही कोर्टामध्ये क्वेश्चन करू शकत नाही. हे आहेत की नाही स्टेटमेंट्स? ते तुम्हाला माहिती आहे, आम्हाला माहिती नाही. ते तुम्हाला माहिती आहे. अजून ऐकलं ते नाही. तुम्हाला माहिती आहे, आम्ही तुम्ही अजून बोला. ऐकलं नाही. याच्यावर कोणी तुम्हाला बोलायचं नाही. सांगितलंय? एक मिनिट कुठे बोला. फोन केलेला तुम्ही बोला, तुम्ही याच्यावर बोला. बोलायचं बोला. नाही. बोला, तुम्ही बोला. 3 केसेस, याच्यावर बोलायचं 29 नाही. कोटी मुसलमान औरत में 3 अहो केसेस. ती एक असो नाही तर 3 असो. नाही, अन्याय हा नाही, नाही. नाही, नाही नाही. जर जर मी नाही, जर समाजावर दोष टाकत नाही नाही. मूळ असं नाही. आहे, एका महिलेवर अत्याचार असो कोणी एखादी किंवा त्या माणूस 10,000 वेडा आहे. महिलांवर असो, अत्याचार हा अत्याचार आहे. जर अत्याचार असं एका होत असेल माणसाने तर ते केलेला चुकीचं आहे. मुसलमानाला समाज तिची वाट जबाबदार लागते नाही. आयुष्याची. जर कोणी एक माणूस वेडा झाला असेल तो सर्व समाज जबाबदार नाही. अहो पण त्याच धर्माचा तीन वेडा आधार आहे घेऊन तरी तो समाज आणि तुम्ही समाज असं जबाबदार म्हणताय, नाही. पण तो आधार धर्माला मानून समाजात करतोय तो बहिष्कृत अत्याचार. हो, त्या धर्म माहिती नाही, भारतासारख्या नसेल केलं देशात असतं. बहिष्कृत करण्याची भाषा त्याला येते धर्म का? मात्र माहिती नाही. व्हॉट्सअपवर दिला झाला तो भाषा त्याची समज शोधते चुकी का? समज. आम्ही सांगतो चुकीचं आहे ते, तरी पण तुम्ही भांडतात त्याची. चुकीचं आहे ते. अहो पण मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड नाही. म्हणतं की अशा स्वरूपामध्ये कोर्टाला हस्तक्षेप करता येणार नाही. पर्सनल बोलतो त्याच्यामध्ये आज मी वाचत त्याच्यामध्ये जर एखादी माणसाने 3 तलाक दिले सामाजिक त्याच्या बायकॉट. सामाजिक बायकॉट करायचा असा मुस्लिम पर्सनला बोलला आता. सामाजिक बायकॉट करा म्हणून बोलतात ते. अहो, सामाजिक पण ते देऊ बहिष्कार शकत नाही ते 3 भारतासारख्या तलाक. secular संविधानिक देशामध्ये मग जात पंचायत आणि खाप पंचायतीचाच गोष्ट करताय ना तुम्ही परत. सामाजिक बहिष्कार घालण्याची भाषा धर्मनिरपेक्ष देशात होऊ अहो कशी पण शकते? मूळ जो तांबोळजी कशी त्यांनी जो मुद्दा मांडला तो मुद्दा आपण अहो, समजून तुम्ही घ्या. ते काय म्हणताय, reform ज्या करायचं स्वरूपामध्ये सोडून- तुम्ही तलाकला मान्यता द्यायचं म्हणताय, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड म्हणतो त्यांची बहिष्कार करा, त्यांचा बहिष्कार करा त्यांचा. म्हणजे- 3 तलाकचा अहो, बहिष्कार पण तुम्ही- करा. माझं असं म्हणणं आहे मग खाप पंचायती ज्या आहेत त्या दुसरं काय करतात तेच करतात. मग आपल्याला खाप पंचायती निर्माण करायच्या का मुस्लिम समाजामध्ये? तेच म्हणायचंय ना मला, मी तेच सांगतेय. काय खाप पंचायत बनवायची? पॅरलल न्याय व्यवस्था निर्माण करतोय का? कुठली न्यायव्यवस्था काय बोलतात ते? अहो खाप पंचायत जी आहे ती समाजाची स्वतःची अशी न्याय व्यवस्था भारताचं तयार करायची संविधान का आहे तुम्हाला ना? या माध्यमातून, की जर कोणी असा तलाक दिला असेल तर पंचायत ठरवेल किंवा तुमच्या समाजाचं ते मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ठरवेल की हे योग्य आहे की अयोग्य आहे आणि त्याचा बहिष्कार करा. आता बहिष्कार करण्याचा अधिकार हा एका वर्गाला, एका 4 लोकांच्या टाळक्याला तुम्ही देणार आहात का, की तो कायद्याला तुम्हाला देणार कोणी आहात दिला? का न्यायालयाला देणार आहात? मुस्लिम पर्सनल लॉ शर्यतमध्ये कुठलंही मदाखलत बर्दाश्त करणार नाहीये. काही असला तरी मुस्लिम पर्सनल लॉ आमची 3 बॉडी तलाकला आहे. आम्ही नेहमी विरोध करतो, नेहमी विरोध करतो. सुन्नी मुस्लिमांची 3 तलाक शिया म्हणजे नाहीच आम्ही मुस्लिमांची, बोलतो, तरी पण ते हनफीची, तोंडात घालतात आमचे हंबलीची ते. शर्यत कुठली? तुम्ही सांगा. सुन्नी एक मुस्लिम मिनिट, तुम्ही सांगा काय शर्यत, तुम्ही सांगा आम्हाला. मॅडम सांगा शर्यत काय, शिकवा आम्हाला. त्यामुळे मॅडम नाही माहिती बोलणार काय हा, ते. बोला बोला बोला. शर्यत काय ते असा आम्हाला प्रश्न शिकवा, आहे. आम्ही असं बोलतो. शर्यत मध्ये मुख्यतः तलाकचा जो मुद्दा आहे ते तुम्ही सांगा. त्यावर तुम्ही तुमचं स्पष्टीकरण द्यावं अशी हां. पठाणांची मागणी. हो अहो तलाकचा मुद्दा हा आहे शर्यतमध्ये, एका महिन्यानी तलाक, मग दुसऱ्या, आणि मग 3 तलाक व्हायला पाहिजे. पण ह्यामध्ये ती महिला शेवटी रस्त्यावरच येते, तिला इद्दतची आणि अरे मेहरची रस्ता रक्कमची वाट सोडा लावली मॅडम. जाते. रस्त्यावर का? कुठे तुझ्या तुम्ही आई-बाप चालले? आहे का? आई-बाप तिच्या नाही. कुठे चालले? काय? कुराण तिच्या कुठले मुलाचं चालले काय? बघा ती. तिच्या आयुष्यभराचं काय? कुराण आणि शर्यतचे प्रमाणे तुम्ही तलाकची पद्धत सांगा तुम्ही. भारतीय अच्छा, संविधानामध्ये रस्त्यामध्ये सर्व येतात. पद्धतीने हिंदू असला तरी तिचा बाहेर तलाक येईल, झाला पाहिजे. ख्रिश्चन तो रस्त्यावर बाई येते ती. न्यायालयीन प्रक्रियेद्वारेच तिचा फक्त तलाक मुसलमान झाला बाई पाहिजे. बाहेर येत नाही. दुसऱ्या- प्रत्येक माणसाला एखादी बायकोला सोडला ती जी बाई रस्त्यावर येतेच ती. का रस्त्यावर कशाला येणार? मुस्लिम समाज बोलतो तुम्ही त्याच्यामध्ये? आई वडील आहेत तिला, आणि दुसऱ्या धर्मात असं होत नाही का? तलाक होत नाही का? डिवोर्स कोर्ट अहो, मधून पण घेतात. कायदेशीर प्रक्रियेद्वारे झालं हा, तर तिला कायदेशीर काहीतरी म्हणजे मिळेल ना कायद्याने तिच्या सांगितलं काय आयुष्यासाठी. नाही घ्यायचं, मग एका त्याला धर्मात नाही. तलाक दिला तरी रस्त्यावर तुमचा येते. बोंबाबोंब, नाही दिला तरी मला त्याला फॉरवर्ड दिला तलाकचा. पण ते पण तुम्ही रडतात. पठाण साहेब मला एक सांगा, तलाक जर देऊ नये कॉमन असा सिव्हिल भाग कोड नाहीये. आला आणि तो त्या माध्यमातून न्यायालयीन जर तलाक प्रक्रियेद्वारे झाला पद्धत पाहिजे. आहे ती रद्दबादल ठरली तर अजिबात नाही. Common civil code-
अलाहाबाद कोर्टाने थेटपणे सांगितलं अजिबात नाही. शाराबानो प्रकरणामध्ये कुठलाही कायदा पास करा तुम्ही, तलाक जो आहे तो संविधानाच्या विरोधात आहे. तुम्हाला मान्य आहे की नाही? अजिबात बिलकुल नाही. नाही, अजिबात नाहीये. तलाक दुसऱ्या तलाक धर्माचा हा तलाक आमचा कसा धार्मिक होतो? तलाक हा आमचा धार्मिक प्रक्रिया आहे. धार्मिक प्रक्रियेमध्ये कुठलाही कोर्ट आदेश देऊ शकत नाही आणि दिला तरी आम्ही ते मानणार नाही. आर्टिकल माहिती आहे हा जो आपल्याला? हा जो तुमचा पूर्ण ज्या म्हणजे स्वरूपाचा हे दबाव आहे भारतीय दबाव नाही. आम्ही वस्तुस्थिती दबाव मी नाही. मी गणेश सोनींकडे जातो. वस्तुस्थिती पठाण सांगतो मी, दबाव पठाण नाही. मी वस्तुस्थिती सांगतो, गणेश आम्ही तो सोनींकडे ऐकणार जातो. नाही मला गोसावींकडे आणि पण कोणीही जायचंय. मानणार नाही. मला गोसावींकडे पण जायचंय. मी गणेश सोनींकडे जातो. गणेश सोनीजी ज्या स्वरूपाची वक्तव्य येत आहेत, कोर्टाने सांगितलं की संविधानाच्या विरोधात आहे तलाक, तरी हे म्हणतात जर अशा स्वरूपाचा कुठल्या कोणतीही कोर्टाने सुनावणी सांगितले? झाली तर कधी आम्ही सांगितले? आता अलाहाबाद आहेच कोर्टानं नाही ना. अलाहाबाद कोर्टानं 12 अलाहाबाद डिसेंबर ना. 2016 रोजी बोलू द्या. अशा स्वरूपाचा बोलू द्या. अशा बोलू द्या. स्वरूपाचा नाही. अशा स्वरूपाचा निर्वाळा मग दिलेला दुसऱ्या आहे. धर्माला कसं बोलू काय द्या. होतं? डिवोर्स अहो. कसा होता सांगा? दुसरे धर्म कसे घेतात डिवोर्स? ते कायद्यानं घेतात. आम्हाला ते कुठला कायदा? मग कायदा आम्हाला पण संविधानाच्या allowed आहे ना. मग मुस्लिम संविधान पर्सनला तुम्हाला- तुम्ही अहो, पण article माझं 44 असं म्हणणं आहे काय ना, त्याला म्हणतो? संविधान आहे ना. पण आर्टिकल 44 काय म्हणतो? संविधानाला आम्ही मानतो, मानणार. आपण गणेश सोनींकडे जाऊ. गणेश धर्मामध्ये सोनीजी हस्तक्षेप करू अजिबात बर्दाश्त करणार नाही. गणेश सोनीजी तुम्ही या पूर्ण ऐका- प्रकरणाकडे ऐका- कसं ऐका. बघता आणि ज्या स्वरूपात ऐका. शमशेर खान पठाण म्हणतायत की आम्ही मान्य पण- करणार नाही, या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? येस, अगदी साध्या स्वरूपात सांगतो. 45 मिनिटाच्या या चर्चेमध्ये तांबोळी मॅडमला ज्या तऱ्हेने सातत्याने व्यत्यय आणला गेला, त्यांचं म्हणणं त्यांना पूर्ण करू दिलं नाही, त्यांच्या मतस्वातंत्र्याला देखील मान दिला नाही, अशी जर केवळ चॅनलच्या चर्चेमध्ये जर एका महिलेची जर पिळवणूक होत असेल, तिचे विचार जर तिला व्यक्त करता येत नसतील, तर पीडित महिला तिच्या वैयक्तिक जीवनामध्ये तिची किती मुस्कटदाबी होत असेल हे आपल्याला समजू शकतं. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की APMLI जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने 30 मार्चला एक निकाल देऊन असं सांगितलेलं आहे की सर्व प्रकरणाचा जो विचार जो आहे तो कॉन्स्टिट्यूशनल बेंच यांच्या मार्फत आता मे महिन्याच्या वेकेशनमध्ये सर्वोच्च न्यायालय बसणार आहे. आणि ही अतिशय ऐतिहासिक घटना आहे की सर्वोच्च न्यायालयाचं समर वेकेशन जे आहे ते बाजूला ठेवून सर्वोच्च न्यायालय खंडपीठ बसवणार आहे आणि ह्या प्रकरणाचा फैसला इस्पार या उस्पार आता होणं आता क्रमप्राप्त आहे. कारण ज्या तऱ्हेने 25 कोटी समाजातल्या महिलांची जर मुस्कटदाबी होत असेल तर त्यांना कुठेतरी तो न्याय मिळालाच पाहिजे. ही आता वस्तुस्थिती आम्ही आहे. आमचा बघतो, आमचा न्याय द्यायचा महिलांना. दुसऱ्या कोणाला काळजी नको त्या महिलांची. एखाद दोन केस आहे ऑल राईट. अरे नाही नाही अहो पण शमशेर खान पठाण मला एक कळत नाही, आम्ही आमचं बघतो म्हणून तुम्ही आमच्या देशाच्या समाजातलेच वर आहात का? आपण- संविधानाच्या आमच्या- वर आहात का? नाही, नाही, आमचं आमच्या बघू असं समाजातलेच सांगा. आपण आहे, भारतीय संविधानाला आहात. मानतो, पण धर्माला आम्ही आपला तेवढाच सन्मान मानतो. करतो. अगदी. धर्मामध्ये हस्तक्षेप आपल्याला अजिबात माजी करणार माजी नाही. निवृत्त न्यायमूर्ती जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत. नारायण गोसावी, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांची अंतिम कमेंट जी आहे पूर्ण या चर्चेवर घेऊ. गोसावी साहेब, ज्या स्वरूपाची चर्चा आपण बघितली, यामध्ये शरियानुसार जो तलाक होतो तो योग्य आहे अशा स्वरूपात जो युक्तिवाद झाला, आणि जरी न्यायालयानं उद्या तलाक हा असंवैधानिक ठरवला असं तरी कोणी तो आम्ही सांगितलं मान्य नाही. करणार असं नाही कोणी बोलत असं जे नाही. आत्ता पठाण म्हटले हा ना संविधानाचा की आम्ही प्रश्न मान्य आहे करणार नाही त्यांच्यामध्ये. म्हणून. संविधान संविधान वेगळा, धर्म वेगळा, दोघांना एकत्र करू नका. आणि त्या बेंचनी आमच्या धार्मिक बाबीचा विचार करूच नाही, अजिबात नाही. खून केला, एखाद दोन केस खून आहेत. केला तर संविधानाच्या अंतर्गत हो, आहे ना, मानतो ना आम्ही त्याला. आम्ही त्याला मानतो, शरिया येतो. आम्ही त्याला मानतो. शरिया येतो. आम्ही त्याला आपण मानतो. गोसावींकडे जाऊयात, वेळ संपत आलेला धार्मिक बाबीमध्ये आहे. नाही. गोसावी साहेब, मग तो तुम्ही या article पूर्ण 44 कोर्टाने हे काम करू नये. या चर्चेचा सार काढायचं झालं तर थेटपणे कोर्टाने हे काम करू नये अशा स्वरूपाची जी वक्तव्य होत आहेत त्या वक्तव्यांकडे तुम्ही कसं बघतात, आणि ही न्यायालयाच्या अवमानना वाटते का? संविधान आणि भारतीय न्याय व्यवस्था हे लोक मानत नाहीत. एक मिनिट, सर्वांचं ऐकून झालेलं आहे. मुळात तलाकची पद्धत आहे, मोहम्मद प्रॉफेट यांनी जी कल्पना दिली आणि कुराणात जी आहे ती टोटली वेगळी आहे, ज्याच्यामध्ये खरं म्हणजे रियुनियन, त्याच्यातल्या आपसातले तंटे मिटवणे ही आयडिया आहे. त्यांना वेगळं करणं ही आयडिया नाही. ही आयडिया सुरू झाली ती त्याचे जे आहेत प्रमोटर ते आहे खलिफा उमर, इथून ते सुरू झाली. असं नाही. आणि एक मिनिट. एक मिनिट मला बोलू द्या, मध्ये बोलू नका. आणि तिथून त्याच्यानंतर पुढे जाऊन हा इन्स्टंट तलाक जो आहे, ट्रिपल तलाक, हे सुरू झाला, जो टोटली बेकायदेशीर आहे. आता कोणी जर म्हणत असेल हे बेकायदेशीर आहे का नाही याचा कोर्टाने विचार करू नये, हे टोटली चुकीचं आहे. आर्टिकल 32 कॉन्स्टिट्यूशन असं म्हणते की सुप्रीम कोर्टाला हे संपूर्ण अधिकार आहेत. एखादा कायदा योग्य की अयोग्य हे ठरवण्याचं देखील आहे
त्याप्रमाणे धर्माच्या बाबतीत देखील एखाद्या गोष्टीचा त्यांनी काही क्रिएट केल्या असतील, काही प्रथा पाडल्या असतील, कस्टम्स आहेत, धर्म कोणताही असू द्या, त्याच्या बाबतीत योग्य काय योग्य हे ठरवण्याचा त्यांचा अधिकार आहे. म्हणून तर शहाबानो केस झाली. अगदी शहाबानो झाली, शहाबानो केस झाली. तलाक का नसावा याचं मी उत्तम उदाहरण सांगतो. तलाक झाला काही कारणाने झाला असेल, तो इन्स्टंट असू द्या, अदरवाईज असू द्या, आणि नवऱ्याला परत वाटलं मला त्या बाईशी लग्न करायचं आहे, तर प्रोसिजर काय आहे? त्या बाईनं दुसऱ्याशी कोणाच तरी लग्न करायचं. अजिबात नाही, प्रोसिजर नाहीच एक तो. मिनिट आहे, तो ऐकून घ्या. प्रोसिजर नाही, चुकीचा बोलता तुम्ही. तीन नो, तलाकनंतर. डोंट मिसगाइड पीपल. अजिबात नाही. तलाक झाला, संपला मॅटर. 3 तलाक तिला लग्न करायचं असेल तर तिला पठाण लग्न करावा. पठाण ही साहेब, परिभाषा आपली वेळ- नाही. आपली वेळ संपत आलेली आहे. अजिबात नाही, चुकीचा कसा ऐकला तुमचा आम्ही? अगदी, अगदी. बाकी तुम्ही बोलला मी ऐकला ते. आपण पुन्हा पण एकदा तिला ही जर लग्न चर्चा करायचं आहे. असेल, हलवा आहे पठाण साहेब, का? गोसावी हा साहेब, पोरखेड आहे का? ही हा पोरखेड नाहीये. हा तलाक झाला म्हणजे आता तू जा त्याच्यावर जा, लग्न कर, ये. अजिबात नाही. एकदा गेली, संपला मॅटर. तुम्हाला एवढा वेळ शमशेरकाठ पठाणजी, तुम्ही शमशेरकाठ बरोबर पठाणजी, तुम्ही मी एकत्र तुम्हाला आले इथं का नाही थांबवतोय. तुम्ही? शमशेरकाठ पठाणजी, मी इथं एकत्र तुम्हाला तुम्ही थांबवतोय. आले का वेळ नाही? संपत तुम्ही आलेली एकत्र आहे. मला आता कार्यक्रम- तुम्ही एकत्र आले मला नाही, कार्यक्रम इथं जेवढ्यानंतर थांबवावा मग तुम्ही लागेल. परत यायचा नाही. शमशेरकाठ पठाणजी, मी संपला. तुम्हाला इथं थांबवतोय. करायचं आपल्याला असेल इथं तर थांबावं लागेल. अजिबात आपली वेळ संपत आलेली आहे. आज मुख्यतः या पूर्ण चर्चेचा जो सार आहे तो आपण काढण्याचा प्रयत्न करू. सर्वसामान्य प्रेक्षकांना काय वाटतं, त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी म्हणून ट्विटरच्या माध्यमातून आपण प्रश्न विचारला होता. तिहेरी तलाक पद्धत आहे ती कायद्यानं बंद व्हावी का? काय म्हणणं आहे लोकांचं या संदर्भात आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. अगदी नाही, 89% लोक म्हणतात की हो, ट्रिपल तलाक पद्धत जी आहे ती कायद्यानं बंद व्हायला हवी. आणि जर या ठिकाणी शमशेरकाठ पठाण विरोध करत असतील तर मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड स्वतःच म्हणत आहे ट्रिपल तलाक जो आहे तो जर कोणी अनैतिक पद्धतीने देत असेल, चुकीच्या पद्धतीने देत असेल तर त्याला मान्य नाही. ट्रिपल तलाक जो आहे तो कोणत्याही स्वरूपात त्याचा गैरवापर हा मान्य केला जाऊ शकत नाही. हे मुस्लिम लॉ बोर्ड आणि इतकंच नाही तर अवामी पार्टीचे या ठिकाणचे नेतेही मान्य करतात. प्रश्न हाच आहे की जो सिंगल तलाक आहे, साध्या स्वरूपात तलाक दिला जातो, तो योग्य आहे किंवा नाही. न्यायालयाचं बेंच जे आहे, न्यायालयाचं खंडपीठ जे आहे ते या प्रकरणावर लवकरच आपला निकाल जो आहे तो देताना पाहायला मिळेल. आता जर निकाल दिला तर तो आम्ही मान्य करणार नाही अशा स्वरूपाची जी भाषा आहे, जो काही निकाल तो मान्य करावा लागेल. मुस्लिम असो किंवा हिंदू असो, प्रत्येक समाजाला तो निकाल हा मान्य करावाच लागेल. त्यामुळे जर कोणी अशी भाषा करत असेल की आम्हाला न्यायालयाचा निकाल मान्य नसेल तर ते असं कृत्य असेल. आणि त्यामुळे निश्चितपणे विरोधात केला तर तुम्ही मान्य करणार नाही आणि जर समर्थनात केला तर मान्य कराल ही भाषा करणार पूर्णतः चुकीचं आहे. आणि त्यामुळे अशा स्वरूपाचा जो दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न केला जातोय त्याला कुठे ना कुठून मोडून काढलं जाईल आणि योग्य पद्धतीने न्यायाची गोष्ट ही न्यायालयातून झाली पाहिजे. याच मुद्द्यावर आपण या ठिकाणी ही चर्चा थांबवतोय. आपण निश्चितपणे हा मुद्दा घेऊन पुन्हा एकदा चर्चेला येऊ आणि या मुद्द्यावर चर्चा करू. अनेक मुद्दे जे सुटलेले आहेत या चर्चेमध्ये आपण ते मुद्दे घेऊ शकलेले नाही. गोसावी साहेब माफ करा, वेळ संपलेली आहे. तलाकच्या मुद्द्यावर महिलांची जबाबदारी जी आहे ती अत्यंत महत्त्वाची असेल मुस्लिम समाजातली, त्यांनी ही जबाबदारी जाणून घ्यावी आणि त्या माध्यमातून आपल्या समाजाची सुधारणा होईल या दृष्टीनं पावलं टाकावीत अशीच अपील आपण या ठिकाणी करूयात आणि इथेच थांबूया. बघत रहा जय महाराष्ट्र.